वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे आता या विजयाने थेट ऊर्जाला त्या वडाच्या पूजेचा पहिला मान देण्याऐवजी न झालेल्या सुनेला म्हणजेच अर्पिताला पहिला मान देण्याचं ठरवलेलं असतं. कारण खरं तर विजयाला मनापासून ऊर्जा ही सून म्हणून नको असते. कारण हर्षवर्धनने विजयाला शब्द दिलेला असतो, येत्या 10 दिवसामध्ये आपण ऊर्जाला घरातून धक्के मारून बाहेर काढू आणि त्यानंतर आपल्या शौर्याचं लग्न अर्पिताबरोबर लावून देऊ. लगेचच आपण पाहतोय आता विजया दिव्याला म्हणत असते, दिव्या मी काय सांगते ते नीट ऐक. त्यावर दिव्या म्हणत असते, अहो आई तुम्ही फक्त आदेश द्या, तुमच्या आदेशाचं पालन करणार मी. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, शहाणपणा कमी कर, मी सांगते ते त्याकडे लक्ष दे. त्यावर विजयाला आता दिव्या म्हणत असते, हो आई बोला. त्यावर विजया म्हणत असते, उद्या वट सावित्रीचा सण आहे, वडाची पूजा करायला बाहेर जायचं आहे माहिती आहे ना. त्यावर दिव्या म्हणत असते, हो आई त्यात काय नवीन. त्यावर विजया म्हणत असते, मग ऊर्जाला तू छान तयार करून आपण ज्या ठिकाणी वडाची पूजा करतो त्या ठिकाणी घेऊन ये. हे वाक्य ऐकल्यावर आता दिव्या म्हणत असते, आई नक्की काय आहे तुमच्या मनात, का असं वागताय तुम्ही तर खरं तर अजूनपर्यंत त्या ऊर्जाला सून म्हणून स्वीकारलेलंच नाहीये. मग तिच्याकडनं तुम्ही तुमच्या मुलाचं आयुष्य वाढावं म्हणून तर वडाची पूजा करून घेत नाही आहात ना. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, दिव्या जास्त डोकं चालवू नकोस, तू जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, ठीक आहे, मी फक्त कन्फर्म करत होते, बाकी काही आहे नाही. त्यावर विजया म्हणत असते, बास झालं, तू तुझं डोकं चालवू नकोस, जेवढं मी सांगितलंय ना त्याच्याकडेच लक्ष दे. उद्या जर काही गडबड केलीस ना तर मात्र मी आहे तुझ्या समोर, हे विसरू नको. त्यावर दिव्या म्हणत असते, नाही आई नाही, काहीच गडबड करणार नाही मी. असं बोलून आता दिव्याने स्वतःची पाठ विजयाकडून सोडून घेतलेली असते. दुसरा दिवस उजाडलेला असतो. आता विजयाने अर्पिताला फोन केलेला असतो. अर्पिता विजयाचा आलेला फोन बघून प्रचंड खुश होते. विजया म्हणत असते, अर्पिता मी काय सांगते ते नीट ऐक. त्यावर अर्पिता म्हणत असते, काकू तुम्ही मला फोन केलाय, मला विश्वासच बसत नाहीये, म्हणजे तुम्ही मला खरंच तुमच्या घरची सून बनवणार आहात तर. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अगं प्रश्नच नाही, मी आधीपासूनच माझ्या घरची सून म्हणून तुला स्वीकारलंय. त्यावर अर्पिता म्हणत असते, मग त्या अजूनही ऊर्जाला घरात कसं काय ठेवलंय तुम्ही. त्यावर विजया म्हणत असते, अगं त्याची काळजी करू नकोस तू, तुझे हर्षवर्धन अंकल लवकरच त्या ऊर्जाला घरातून बाहेर काढणार आहेत. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, त्याच गोष्टीची वाट पाहते मी, कधी येतोय तो दिवस. त्यावर विजया म्हणत असते, अगं आज आपल्याला खूप मोठा बॉम्बस्फोट करायचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, काकू बॉम्बस्फोट म्हणजे मला नाही समजलं. त्यावर विजया म्हणत असते, अगं आज काय आहे माहिती आहे ना. त्यावर अर्पिता म्हणत असते, हो हो काकू माहिती आहे मला. त्यावर विजया म्हणत असते, मग तू अजून तयार नाही झालीस, चल लवकरात लवकर मी सांगते त्या ठिकाणी पोच. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, काकू अगदी साडी वगैरे नेसून पोचू ना, म्हणजे शौर्याची बायको असल्यासारखी. त्यावर विजया म्हणत असते, अगदी माझ्या मनातलं बोललीस, अगदी तसंच तयार होऊन यायचंय तुला. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, काकू तुम्ही बघाच, मी शौर्याची बायको असल्यासारखीच तयार होऊन येणार आहे. तुम्ही बघाल तर म्हणाल खरंच हर्षवर्धन म्हणजे जहागीरदार घराण्याची सून म्हणून शोभते. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अगं आता फक्त बोलतच बसणार आहेस का लगेचच निघणार आहेस. त्यावर अर्पिता म्हणत असते, हो आता लगेचच निघते मी. इकडे आपण पाहतोय आता दिव्याने ऊर्जाला सांगितलेलं असतं, तुला छान तयार होऊन वडाची पूजा करण्यासाठी आमच्या बरोबर यायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, दिव्या हे सांगतेस तू मला, अगं माहिती आहे माझी पहिली वट सावित्री आहे, मी अशी कशी विसरेन, तू नको काळजी करूस, मी येईन. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या मनातल्या मनात बोलते, वा म्हणजे माझं काम ऑलरेडी झालंय.
या ऊर्जाने मनावर घेतलंय की छान तयार होऊन यायचंय म्हणून. आता तर मला आईंना जाऊन सांगायलाच हवं. आणि लगेचच आता दिव्या विजयाच्या बेडरूम मध्ये शिरते आणि तेवढ्यात ती बोलू लागते, आई तुमच्या मनासारखं केलंय मी, नका काळजी करू तुम्ही, ऊर्जा अगदी वेळेवर पोहोचेल. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया मनातल्या मनात बोलते, येऊ दे तिला, आज तिच्या समोर चांगला पचकाच होऊ दे. आणि अशातच आपण पाहतोय आता वटसावित्रीच्या पूजेसाठी सगळेच बायका अमुक ठिकाणी वडाच्या पूजेच्या झाडाजवळ पोहोचलेल्या असतात. तिथे अर्पिताही आधीच तयार होऊन आलेली असते. विजय आल्यानंतर अर्पिता धावतच विजयाकडे जाते आणि म्हणत असते, काकू कशी दिसते मी, शोभते ना तुमच्या घराण्याची सून. त्यावर विजया म्हणत असते, अगं अगदीच, तुला पहिल्यापासून पाहिल्यावरच वाटलं होतं की तूच माझ्या शौर्याची बायको असावी. तेवढं आपण पाहतोय अर्पिता म्हणत असते, काकू असं असेल तर आज मीच पहिली वट सावित्रीची पूजा करू का शौर्यासाठी. त्यावर विजया म्हणत असते, अगं हो हो, तुलाच करायची आहे शौर्यासाठी वट सावित्रीची पूजा. चल चल सुरुवात करूया. आता अर्पिता सर्वात आधी त्या झाडाजवळ पोचलेली असते वडाच्या, आणि ती त्याला धागा बांधून गोल गोल फिरत असते. तेवढ्यात आपण पाहतोय मागून आता दिव्या ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा अगं तुला काही माहिती आहे की नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचंय काय तुला. त्यावर दिव्या म्हणत असते, अगं सासूबाईंनी शौर्याचं आयुष्य वाढावं म्हणून तुला नाही तर अर्पिताला बोलवलंय वडाची पूजा करायला. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, डोकं फिरलंय का दिव्या तुझं, काय बोलतेस तू, तुझं तुला तरी कळतंय का. त्यावर दिव्या म्हणत असते, माझं डोकं फिरायला काय मी घराघरा फिरली आहे का. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मग असं कसं काय बोलू शकतेस तू. त्यावर लगेचच आता दिव्या ऊर्जाचा हात धरते आणि समोर वडाच्या झाडाला दोरा गुंडाळणाऱ्या अर्पिताकडे बोट दाखवते. जसं अर्पिताला ऊर्जा पाहते त्याच वेळेला ऊर्जाला धक्का बसतो. ऊर्जा बोलू लागते, ही अर्पिता इथे काय करते. त्यावर दिव्या म्हणत असते, ऊर्जा तू ना खरंच बुद्धू आहेस बुद्धू, तुला एवढंही कळत नाही ती इथे काय करते. अगं ती शौर्याची बायको म्हणून वडाची पूजा करते. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, दिव्या खरंच तुझं ना डोकं फिरलंय. त्यावर दिव्या म्हणत असते, ऊर्जा असं नाही बोलायचं हा. त्यावर ऊर्जाला फायनली आता दिव्या म्हणत असते, अगं ऊर्जा येत्या 10 दिवसात सासूबाईंनी तुला घरातून बाहेर काढायचं ठरवलं आहे. फक्त ठरवलं नाहीये तर त्या शौर्याच्या आयुष्यातून देखील तुला बाहेर काढणार आहेत. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काय. त्यावर दिव्या म्हणत असते, हो. आणि अशातच आता ऊर्जाने रागाच्या भरात समोर असलेल्या दिव्याला ढकलून दिलेलं असतं. त्यावर दिव्या म्हणत असते, तू मला का ढकलतेस. त्यावर ऊर्जा म्हणत असते, सगळं काही तुला माहीत असतानाही तू मला अंधारात ठेवलंस ना म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, मी तरी काय करू, मी जर तुला साथ दिली तर मला ते लोक लाथ देतील. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, तू फक्त ना बहीण आहेस पण काळजी करणारी बहीण नाहीयेस तू, दूर हो माझ्या डोळ्यासमोरून. असं म्हणत आता ऊर्जाने दिव्याला लाथाडत तिथून थेट आपलं घर गाठलेलं असतं. सगळेच घरात पोचल्यावर आता शौर्य म्हणत असतो, काय ग ऊर्जा काय झालंय, इतकी चिडलेली का दिसतेस तू. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काय सांगू तुला शौर्य, पण आता तर मी तुझ्याशी नंतर बोलणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे. तेवढ्यात ऊर्जाने घरात आलेल्या विजयाला वाण द्यायला गेली असताना विजयाने ऊर्जाकडून वाण घेतलेलं नसतं. त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते, काय झालंय सासूबाई, तुम्ही माझ्याकडनं वाण का स्वीकारत नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, दूर हो, मला तुझ्याकडनं वाण नकोय. त्यावर लगेचच आपण पाहतोय समोर शौर्य आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, काय चाललंय हे, आई तू आपल्या सुनेकडून वाण घेत नाहीयेस. त्यावर विजयाला नेमकं काय बोलावं सुचत नसतं. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, शौर्य कशा घेतील त्या माझ्याकडून वाण, तुला वाटतंय मी त्यांची सून आहे पण त्यांना वाटत नाहीये ना की मी त्यांची सून आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा
काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? अगं, ज्या दिवशी आपण या घरात आलो होतो आठवतंय ना किती तमाशा झाला होता? त्याच वेळेला आईने तुला सून म्हणून स्वीकारलं होतं. मग तरीही तू असं कसं म्हणू शकतेस की माझ्या आईने अजूनही तुला सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये? त्यावर ऊर्जा म्हणत असते, कारण आज वटसावित्रीची पूजा करताना तुझ्या आईने शौर्य, मला नाही तर त्या अर्पिताला मान दिला. तिला बोलावलं होतं तुझं आयुष्य वाढावं म्हणून, आणि तिने तुझ्या नावाने वडाच्या झाडाला दोरी गुंडाळली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, काय आई, हे काय ऐकतोय मी? ऊर्जा जे काही बोलते ते खरं आहे का? त्यावर विजयाच्या तोंडाला कुलूप लागलेलं असतं. तिला नेमकं काय बोलता येत नसतं. आणि अशातच आता दिव्या म्हणत असते, बोला ना सासूबाई, आता का गप्प बसलात तुम्ही? अहो, शौर्यला सगळं कळू दे. माझ्या बहिणीला कसा त्रास देताय तुम्ही? हे वाक्य ऐकल्यावर विजया आता दिव्याकडे डोळे वटारून पाहत असते. त्याच वेळेला आपण पाहतोय आता विजयाने डोळे वटारताच शौर्य म्हणत असतो, म्हणजे आई तुझ्याच मनात काळा निळा आहे. दिव्या बहिणी जे काही बोलते ते काही चुकीचं नाहीये. मला आतापर्यंत जाणवत होतं, पण आज पक्की खात्री पटली की माझ्या बायकोला अजूनही तू सून म्हणून स्वीकारलेलं नाहीयेस, तर त्या बावट मुलीला म्हणजेच अर्पिताला तू आतापर्यंत आशेला लावून ठेवलं होतंस. म्हणूनच आज तिची ती अवस्था आहे. आई, तू अशाने 2 नाही तर 3 आयुष्य खराब करत आहेस. हे वाक्य ऐकल्यावर आता दिव्या म्हणत असते, शौर्य, 3 आयुष्य कसे? त्यावर शौर्य म्हणत असतो, दिव्या बहिणी, एक मी, एक ऊर्जा, एक अर्पिता. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, शौर्य, काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? मी त्या अर्पिताचं लग्न तुझ्याबरोबर लावून देणार आहे. मग तू आणि अर्पिता दोघंही सुखी राहाल. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आई, खरंच आई म्हणून तू आतापर्यंत चांगली असशील, पण यापुढे तू चांगली नाहीयेस. कारण यापुढे तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. माझ्या मनाची काय अवस्था आहे याचा तू कधी विचारच केलेला दिसत नाहीये. अगं, ऊर्जाला त्रास देताना 10 वेळा विचार तरी करायचा. खरंच मला किती त्रास होत असेल ज्या वेळेला तू ऊर्जाला त्रास देत असशील. त्यावर विजया म्हणत असते, काय ऊर्जा लावून ठेवलेस तू? जरा गप्प बस. तू अशा प्रकारे सारखं ऊर्जाचं नाव घेशील ना शौर्य, तर या ऊर्जाला कायमस्वरूपी घराबाहेर काढी ना मी. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आई, घराबाहेर काढायच्या आधीच मी माझ्या ऊर्जाला या घरातून बाहेर घेऊन निघेन. तेवढा तिथे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, शौर्य, ऊर्जा, तुम्हा दोघांना असं काही करायची गरज नाहीये. तुम्हा दोघांचा या घरात तितकाच अधिकार आहे जितका बाकी सगळ्यांचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनीला विजया म्हणत असते, आईसाहेब, तुम्हीच या दोघांना आतापर्यंत वेड लावून ठेवला आहे. अशा प्रकारे पाठीशी घालू नका. या दोघांना उगाचच मस्ती आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, विजया, शब्द जपून वापर. कोणाबद्दल बोलतेस तू? स्वतःच्या मुलाबद्दल? आणि लक्षात ठेव, इथे ऊर्जा एकटी नाहीये. तिची सख्खी बहीण जर तिच्या बरोबर नसेल तर तिची ही आजी सासू तिच्या बरोबर आहे. हे वाक्य ऐकल्यावर दिव्याला चांगलंच झोंबलेलं असतं. दिव्या म्हणत असते, आजी, मी काय ऊर्जाला टाकत नाहीये. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं दिव्या, तुला चांगलं ओळखते मी. तू कोणाबरोबर कसं वागतेस ते. ज्या ठिकाणी तुझा फायदा त्या ठिकाणी वागतेस तू. हे वाक्य ऐकल्यावर आता दिव्याला चांगलंच कळलेलं असतं की आजीला आपला चांगलाच मस्ती माहितीये म्हणून. आणि अशातच आता तिथे हर्षवर्धन आलेला असतो. तो म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं? तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, डॅड, बरं झालं तुम्ही आलात. मला तुमच्याशीच बोलायला तुमच्या बेडरूम मध्ये यायचं होतं, पण बरं झालं तुम्ही इथे यायचे कष्ट घेतलेत. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, बोल, काय बोलायचंय तुला? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, तुम्ही माझ्या बायकोला 10 दिवसात घराबाहेर काढणार होतात असा तुम्ही मॉमला शब्द दिलाय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन मनातल्या मनात म्हणत असतो, कुणी माती खाल्लान? कसं काय कळलं शौर्यला? तेवढ्यात हर्षवर्धन दिव्याकडे डोळे बटारून पाहत असतो. दिव्याला कळून चुकलेलं असतं, मी बोलले म्हणून ह्यांना जर कळलं तर माझी खरडपट्टी निघेल. अशातच आता हर्षवर्धनला दिव्या इशाराने म्हणत असते, मला काय माहिती नाही या, मी आत्ताच सगळं काही ऐकते. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य,
तू या सगळ्यामध्ये पडू नको. त्यावर शौर्य म्हणत असतो, काय मी या सगळ्यामध्ये पडू नको असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? खरं तर तुम्ही ज्याप्रमाणे वागलात ना डॅड, तसं तुम्ही वागायला नको होतं. तुमच्या अशा वागण्यामुळे मला खूप त्रास झालाय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट हर्षवर्धन म्हणत असतो, जे काय असेल ते, पण यापुढे या ऊर्जाला आपण घरात ठेवायचं नाहीये. त्यासाठी मी आता एक पंचनामा काढलाय. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, काय बोलतोयस तू हर्षवर्धन? तू एक वकील आहेस, हे तू कसं काय विसरू शकतोस? त्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच कोणाला कळत नसतं. आणि अशातच मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनने आता शौर्यला म्हटलेलं असतं, तुला जर जास्त माज आला असेल ना तर आत्ताच्या आत्ता माझ्या या घरातून बाहेर हो. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, घर तुझं असेल पण या घरात सत्ता माझी आहे. जर मला घरातून बाहेर काढणार असशील तर बोल. त्यावर हर्षवर्धनची चांगलीच बोलती बंद होते आणि तो मुख घेऊन गप्प बसलेला असतो. कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धनला तर मी गप्प केलं. विजया, तुझं काय करायचंय बोल. तुला या घरात राहायचं आहे की नाही, का तुला वचवच करायची आहे? त्यावेळेला कुमुदिनीला आता विजया म्हणत असते, आईसाहेब प्लीज या सगळ्या प्रकरणात तुम्ही पडू नका. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, यापुढे जर तू अर्पिताचा विषय या घरात काढणार नसशील आणि आपल्या ऊर्जाला सून म्हणून स्वीकारणार असशील तर मी तुला माफ करेन, नाहीतर मी तुला चांगलंच लोळवीन. हे वाक्य ऐकल्यावर विजयाला सगळ्यांसमोर लाज वाटलेली असते आणि विजया लगेचच आता दिव्याला म्हणत असते, दात काय काढतेस, नाहीतर घालीन घशात तुझे दात. हे वाक्य ऐकल्यावर आता दिव्या म्हणत असते, माझं काय चुकलं? आईसाहेब शब्दच तसे वापरतात, हसायला येतच. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय या भागाबद्दल कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.